पाकिस्तान म्हणजे फार चिल्लर विषय आहे. आणि ह्या चिल्लर म्हणजे एका उपाशी माणसाने एका तंदुरुस्त पैलवानासोबत कुस्ती खेळल्यासारखे. त्यामुळे भारत देशानं हा विचार करावा की आपण या चिल्लर माणसाच्या नादी किती लागायचं. माणूस आपल्या देशामध्ये आणि पाकिस्तान जगाच्या नकाशात नकोय. आपण पाकिस्तान सुधारणारी अवलाद नाही, ही लय बाराची अवलाद. या पाकिस्तानला एकदाच सुरू करून त्याला एकदाच नास्तबूत नाबूद करायला पाहिजे. रोजगार युवा बेरोजगार आहे माझ्यासारखा, तो सुद्धा लढायला जायला तयार आहे पाकिस्तानच्या बॉर्डर. आम्ही पाकिस्तानच्या बॉर्डरवर जाऊन पाकिस्तानमध्ये घुसायची तयारी केली. आपल्यासोबत जालन्यातील काही नागरिक आहेत, आपण यांच्यासोबत भारत पाकिस्तान युद्धासंदर्भात चर्चा करणार आहोत. त्यांना काय वाटतं त्यांचे मत जाणून घेणार आहोत. याकडं बघायला गेलं तर एक चांगली संधी चालून आली होती पाकिस्तानला धडा शिकवण्याची, परंतु डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केली आणि मध्यस्थी केल्यानंतर हे शस्त्र युद्ध जे आहे हे थांबवण्यात आलं. परंतु या ठिकाणी आपण युद्ध थांबवलं, परंतु पाकिस्तानच्या कुरापती ह्या पुढेही भविष्यात चालूच राहणार आहे. त्यामुळं ही जी संधी आहे ही संधी आपण हातातून वाया घातलेली आहे आणि पाकिस्तानचे 4 तुकडे होण्याची चांगली शक्यता होती, कारण सगळे देश हे भारताच्या बाजूने उभे होते. इंदिरा गांधी यांच्या काळ्या काळामध्ये जो पाकिस्तानला धडा शिकवला होता तसाच धडा परत एकदा शिकवणं अत्यंत गरजेचं होतं. आपण जर बघितलं तर भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केली होती, तर ती तुमची जी कारवाई भारताने केली होती यावर तुम्ही समाधानी आहात का? भारताने आणखीन काही करायला पाहिजे, कठोर कारवाई करायला पाहिजे? भारताने तर यानंतर आता पण कारवाई तर करायलाच पाहिजे, कारण युद्ध थांबल्याच्या नंतरही परत त्यांनी आपल्यावरती हल्ला केलेला आहे आणि आपले काही जवान सुद्धा त्यामध्ये शहीद झाले. तर आपलंही युद्ध न थांबवता ह्या आपल्या सुद्धा कारवाया ह्या चालूच राहिल्या पाहिजे. कसं बघता याकडे तुम्ही? सर, जे झालेलं आहे ते अत्यंत दुर्दैवी झालेलं आहे. डोनाल्ड ट्रम्पने जे मध्यस्थी करून सीजफायर थांबलेलं आहे त्याच्याकडे आम्ही एक वेगळ्या दिशेने बघतो. ते झालं नव्हतं पाहिजे. भारताने एअर स्ट्राईक केली आणि पाकिस्तानला धडा शिकवला, हा पुरेसा आहे का आणखीन धडा शिकवणं गरजेचं आहे? सर, फार गरजेचं आहे, कारण की हे युद्ध न थांबणारं युद्ध आहे. याला आपण म्हणू शकतो की हे फक्त सीजफायर जे थांबलेली फक्त हे मध्यस्थीमुळे थांबलेली आहे. हे कधी न थांबणारा की विषय आहे. भारताकडून तर थांबणारच आहे, पण ते पाकिस्तानमुळे कधी थांबणार नाही विषय. तर तुम्ही कसं बघतात? भारत पाकिस्तानचं युद्ध सध्या सुरू आहे. आता हे युद्ध जे आहे याला पूर्ण विराम लावायचा प्रयत्न अमेरिकेकडून झाला होता. कसं बघता याकडे? पहलगाममध्ये जो पाकिस्तानी आतंकवाद्याकडून जो हल्ला झाला त्यानंतर संपूर्ण देशाच्या भावना अत्यंत तीव्र होत्या. त्या अनुषंगानं भारत सरकारने पाकिस्तानवरती जो हल्ला केला तो एकदम सर्व भारतातल्या जनमानसातल्या जी भावना होती की भारतानं पाकिस्तानवर हल्ला केला पाहिजे, त्यांना धडा शिकवला पाहिजे, त्या अनुषंगानं मी भारत सरकारचं आणि भारत सरकारचं ज्या सैन्य दलाचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भारताने पाकिस्तानवर जो हल्ला करून जो धडा शिकवला त्याबद्दल सर्व सैन्याचं मी अभिनंदन करतो. भारताची ही कारवाई इथपर्यंत थांबायला पाहिजे का आणखीन धडा शिकवला गेला पाहिजे? काय वाटतं? यामध्ये सर्व ह्या वरच्या स्तराच्या गोष्टी आहेत. माननीय पंतप्रधान असतील आणि या सर्व गोष्टी मिळून हा सर्व निर्णय घेतील त्यांच्या अनुषंगानं. पण मला तरी वाटतं की ज्या अनुषंगानं पाकिस्तानवर हल्ले केले भारताने आणि जो धडा शिकवला हे पाकिस्तानला पुरेसे आहे. कारण चिल्लर विषय, पाकिस्तान म्हणजे फार मोठा विषय नाही, फार चिल्लर आहे आणि त्याला किती महत्त्व द्यायचं हे भारताने ठरवलं पाहिजे. आपण जर बघितलं तर पाकिस्तान वारंवार भारताला धमक्या देत आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील धमकवण्याचा प्रयत्न करत आहेत पाकिस्तानकडून. तर असं वाटतं का की लहान तोंडी मोठा घास घेतला जातो? हा, ते मी पहिलेच म्हणलं ना, पाकिस्तान म्हणजे फार चिल्लर विषय आहे. आणि ह्या चिल्लर म्हणजे एका उपाशी माणसाने एका तंदुरुस्त पैलवानासोबत कुस्ती खेळल्यासारखे. त्यामुळे भारत देशानं हा विचार करावा की आपण या चिल्लर माणसाच्या नादी किती लागायचं. बघा, हे बघा, पाकिस्तान म्हणजे पहिलेपासून आहे कुत्र्याची शेपूट आहे. कुत्र्याची शेपूट किती पाईपमध्ये घातली तर ती सरळ होत नाहीये. तसं हा पाकिस्तान आहे. पाकिस्तान हा आतंकवाद्यांना पोचण्याचा जो अड्डा आहे पाकिस्तान. आणि त्यांनी जे पहलगाममध्ये आपल्या भारतीय नागरिकांवर ज्या निष्पाप लोकांवर तिथल्या आतंकवाद्यांनी येऊन त्यांना जिवंत मारलं, तसं हा पाकिस्तान आहे. पाकिस्तान हा आतंकवाद्यांना पोचण्याचा जो अड्डा आहे पाकिस्तान. आणि त्यांनी जे पहलगाममध्ये आपल्या भारतीय नागरिकांवर ज्या निष्पाप लोकांवर तिथल्या आतंकवाद्यांनी येऊन त्यांना जिवंत मारलं, त्याच लोकांना पाकिस्तानमध्ये भारताने स्ट्राईक करून त्यांचे आतंकवाद्यांचे स्थळ त्या ठिकाणी उद्ध्वस्त करून आतंकवाद्यांना चांगला धडा शिकवलेला आहे. आणि सरकारने जे पावलं आतापर्यंत या 8 दिवसामध्ये उचलले या हल्ल्याच्या संदर्भामध्ये आणि पाकिस्तानच्या विरोधामध्ये, त्याला पूर्ण आणि हे आपले भारतीय सैन्य याला भारत देशातील आपले सर्वांचं जे मनाची इच्छा होती की पाकिस्तानवर एकदा आपला धडा शिकायचा आहे. पण नेहमी जे ह्या कुरापती, आता काल त्यांनी शस्त्रबंदी केली अमेरिकेने मध्यस्थी करून की दोन्ही देशाला याचा परवडणार नाहीये, तर ती शस्त्रबंदीचं काल दोघांनी मान्य केलं. परंतु
चीननं जसं त्याला पाकिस्तानला सपोर्ट केला, मग तिथली सेना आणि तिथलं जे प्रशासन असतं हे आपण पहिले बघतो, एक दोन वेळेस असंही झालेलं आहे की तिथल्या सेनेने पूर्ण देश त्या हातात घेतलेला आहे. का प्रशासन आणि सेनेचं त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं समन्वय नाही आहे. म्हणून आता जे त्यांनी काल आणि त्याच्यानंतर 4 तासानंतर त्यांनी अजून कुरापती सुरू केली, अजून फायरिंग सुरू केली आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने कालही त्यांना चांगला चोख उत्तर दिलेलं आहे. आणि भविष्यामध्ये जो पाकिस्तानी आतंकवाद्यांना पोचतील, पाकिस्तान त्यांना त्या ठिकाणी राहण्यास करते, पाकिस्तानला नेस्तनाबूत केल्याशिवाय आपला भारत देश मागं राहणार नाही. आणि त्यांना आपल्या भारताच्या सैनिकांना आणि आपल्या प्रशासनाला जे आता केंद्र शासनाला आज खरं तर बघायला गेलं तर आनंदाची बाब ही आहे की आपले राज्य केंद्र शासनाने जो निर्णय घेतला त्याला सर्व विरोधी पक्ष असतील, सर्व पक्षांनी आणि एक भारतीय म्हणून या सर्वांनी या देशाच्या केंद्र सरकारला सहकार्य केलं आणि जवानांना एक प्रोत्साहन दिलं. आणि पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी अजूनही जर काही गरज जर पडली तर पाकिस्तानला निस्तनाबूत करण्याचं मानस आपल्या देशामध्ये आणि पाकिस्तान जगाच्या नकाशात नकोय असं आपल्या पूर्ण भारतीयांना वाटतं. पूर्ण यासाठी कोणत्या प्रकारची कारवाई भारतीय सेनेने किंवा भारताने केली पाहिजे असं वाटतं? जी आता 1-2-3 दिवसापूर्वी जशी कारवाई झाली, त्यांनी एक मिसाईल सोडली की आपले 10 सोडत होतो आपण त्याच्या, आणि त्यांच्याकडे शस्त्राचे हे शस्त्र निष्कामी ते कोणत्या कामाचे शस्त्रांचे चिन्ह त्यांना पुरवठा केलेला आहे. आपल्या एका शस्त्रामध्ये त्यांचं पूर्ण आज आपण बघितलं तर एक तळ त्यांचे पूर्ण 9 तळ त्या आतंकवाद्याचे त्यांनी हे केले. आणि जे आतंकवादी होते जे पूर्वी त्यांनी एक आपलं विमान हायजॅक केलं होतं त्याचा जो मोर्चा होता त्याचं पूर्ण कुटुंब त्या ठिकाणी मेलं त्या हल्ल्यामध्ये, तोही त्या ठिकाणी जखमी झाला, स्वतः तो मरण यातना मागतोय त्या ठिकाणी. म्हणजे पाकिस्तान कुठेतरी घाबरतोय. कालच पाकिस्तानच्या संसदमध्ये त्यांचा जो पंतप्रधान आहे त्यांनी सांगितलं की आपण त्या भारतासोबत बलाढ्य भारतासोबत आपण लढू शकतो. म्हणताय की पाकिस्तानवर बॉम्ब टाकून त्याला उडून टाका, त्याचबरोबर तिकडचे जे व्यवहार आहेत आपले इम्पोर्ट एक्सपोर्ट असेल, ट्रेड असेल, तो बंद करा. तुम्हाला काय वाटतं? हे बघा, भारत आणि पाकिस्तान हे नेहमीच आहे आणि नेहमी आपल्या इथं त्यांचे टेररिझम येतात, घुसखोर करतात. आता पलगाम झाला, मधामध्ये आपल्या इथं आरडेक्स आला, 350 आरडेक्स आला, आपले 42 जवान त्या टायमाला गेले. तरी पण आपण काय करतो की युद्ध जेव्हा सुरू करतो ना तर आपण बाकी राष्ट्राचं ऐकून, देशाचं ऐकून शांतता घेतली. पण पाकिस्तान सुधारणी अवलाद नाही, ही लय 12ची अवलाद. ह्या पाकिस्तानला एकदाच सुरू करून त्याला एकदाच नाबूद करायला पाहिजे. आणि तिथं जे आहे ना, तिथं जे टेररिझम वाढतंय, जे आतंकवादी तिथं तयार केल्याचं ट्रेनिंग आहे, त्याच्याबरोबर नाही का त्यांचं जे आणि आर्थिक जे आपल्याकडे दृष्टिकोन आहे तर त्याच्याबरोबर त्यांचं आता आर्थिक सोशल मीडिया आहे, त्याच्यानंतर त्यांचं जे आपल्या इथून जे जाणारं देवाणघेवाण आहे ते बंद केलं पाहिजे. आणि सगळ्यात पहिलं आजही पाकिस्तानचे सोशल मीडिया म्हणजे तिथले व्हिडिओज वगैरे आपले भारतीय बघते, आपल्या भारताने पहिलं त्याच्यावर बंदी घातली पाहिजे. जसं की लॉकडाऊनमध्ये जसं कोविड आलं तर चायना ॲपवर सगळे बंदी केलेली. सगळ्यात म्हणजे आर्थिक दृष्टीने त्यांचा फटका बसला ना की त्यांची कोंडी केली पाहिजे. सगळ्यात मोठा फायदा म्हणजे भारताला हा राहील की त्यांची जर आर्थिक दृष्टी बंद झाली ना तर ते सीधा होतील, त्यांच्याकडं आतंकवादी तयार होणार नाही. ते तर आतंकवादी तयार होते, त्याच्याबरोबर इथले आपले नक्षलवादी सुद्धा पोचतात. ते त्याच्यासाठी पाकिस्तानला आता युद्ध सुरू आलं होतं ना, आता भारताने माघार घ्यायला नव्हतं पाहिजे, थांबायला नव्हतं. आता पुन्हा कुरापती केलं ना, आता सगळे त्यांना तिथं नस्तबत केलं पाहिजे. माझं मत आहे की सरळ पाकिस्तानावर ताबा घ्यायला पाहिजे भारताने. भारतामध्ये आहे तेवढी क्षमता. भारताचे सैन्य आणि सैन्य जर कमी पडलं तर इथला युवा बेरोजगार आहे माझ्यासारखा, तो सुद्धा लढायला जायला तयार आहे पाकिस्तानच्या बॉर्डरवर. आम्ही पाकिस्तानच्या बॉर्डरवर जाऊन पाकिस्तानमध्ये घुसायची तयारी ठेवू. आता त्यांनी उल्लंघन केलं ना तर भारताने तुरंत ऍक्शन घ्यायला पाहिजे. पंतप्रधान लेट का घेत होतात? सर्व पक्षांचा पाठिंबा आहे, सर्व काँग्रेस सुद्धा पाठिंबा देतोय, सगळे जे नेते मंडळी ते पाठिंबा देतो. मग पंतप्रधान मागे का थांबतात? पंतप्रधान आता त्यांनी डबल चालू केली ना तर डबल सुरू करायला पाहिजे भारताने. आणि इथला युवा लढायला तयार आहे तिथं जायला, भारताचा पूर्ण. आणि पाकिस्तानची आर्थिक कोंडी 100% करायला पाहिजे. पंतप्रधानाला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे की सर्वात प्रथम त्यांची आर्थिक कोंडी करायला पाहिजे. अगदी बरोबर. दादा, तुम्ही कसं बघतात भारत आणि पाकिस्तानचा युद्ध जो आहे तो वारंवार होत असतो, हल्ले होत असतात, पाकिस्तानकडून भारतावर वारंवार टेररिस्ट अटॅक होत असतात. कसं बघता तुम्ही याकडे? कशा प्रकारचा धडा आता पाकिस्तानला शिकवला पाहिजे? पाकिस्तान है ना, एक कुत्ते की दुम टेढ़ी रहती ना, एक कुत्ते की दुम टेढ़ी के जैसा एक पाकिस्तान है, वो टेढ़ी दुम है तो टेढ़ी रहने वाली है. तो वहाँ पे टेररिस्ट पैदा होने वाले हैं और टेररिस्ट रहने वाले हैं वहाँ पे. तो इसलिए आज जो अपने को पुलवामा जो हमला हुआ उसका जो बदला लेने का अपने को एक मौका मिला था, तो आज अपन ने पूरा नस्तनाबूद पाकिस्तान करना चाहिए था. और इसके बाद थोड़ी भी उन्होंने हरकत कर रहे हैं अभी, तो अब यहाँ से आगे डायरेक्टली उनको नस्तनाबूद करने के अपनी प्रयत्न रहना. और उसके बाद यहाँ से आगे आर्थिक परिस्थिति उनको बिकट कैसा करने का वो सोचना है बस. यहाँ से आगे व्यवहार नहीं रखना उनसे, और व्यवहार बिल्कुल न रखते हुए भी उनका कोई देश का सुनने का नहीं अपने को. कोई अमेरिका हो या ये हो, कोई किसका न सुनते हुए भी अपन ने अपनी
हिम्मत बता के पाकिस्तान को हटपाने के काम करने का। पहलगाम हमल्यानंतर त्या ठिकाणी भारताने एअर स्ट्राईक केली, त्या ठिकाणचे 9 दहशतवादी तळ जे आहेत ते भारताने उद्ध्वस्त केलेले आहेत. कसं बघता या कारवाईकडे? ही कारवाई सफिशियंट आहे का आणखीन काही केलं पाहिजे? नाही, एकदम बरोबर कार्यक्रम झालेला आहे त्यांचं. पण याच्यानंतर आहे ना, त्यांनी थोडी पण हरकत केली तर आपण त्यांच्या मोठ्या सिटीवर बॉम्ब बिम टाकून मस्त नाबूद करायला पाहिजे. आता याच्या पुढं म्हणजे पाकिस्तानचं निशाण, पाकिस्तानचा जो नकाशा आहे तो भारतातून उडून टाकायला संपून टाकायला पाहिजे, पूर्ण नाकाशच संपून टाकायला पाहिजे. याच्यानंतर थोडी पण हरकत केली तर मोठा अणुबॉम्ब टाकून द्या आणि संपून टाका त्यांना, विषय संपून जातो. ताई, तुम्ही कसं बघता? भारत पाकिस्तानचा जो युद्ध आहे तो वारंवार होत असतो, पाकिस्तानकडून वारंवार कुरापती कारवाई होत असते, भारतावर हल्ले होत असतात. तर कशा प्रकारची कारवाई भारताने केली पाहिजे? जेव्हा स्वर्गीय इंदिराजी गांधी होत्या पंतप्रधान, तेव्हा अमेरिकेच्या डोळ्यात डोळे घालून पाकिस्तानला उद्ध्वस्त करण्याचं काम, या विश्वातून भूगोलामधून नाव उडवायचं काम या स्वर्गीय इंदिराजी गांधींनी केलं होतं. त्याच पद्धतीने जे पंतप्रधान आहेत, पहलगामचा जो त्या दिवशी हमला झाला आणि तिथं खूप मोठे पर्यटक दगावले गेले आपले, तर ह्यांना चारा पाणी घालायचं काम कोण करतंय हे पंतप्रधानांनी लक्षात घेतलं पाहिजे. कारण की त्यांनी जो ठाम निर्णय घ्यायला पाहिजे होता, तात्काळ निर्णय जो म्हणतो आपण, ताबडतोब ऍक्शन घ्यायला पाहिजे होती, पण त्यांनी त्यांच्या पक्षाचा प्रचार करण्यासाठी तो वेळ घालवलेला आहे. त्यांना गेलं पाहिजे होतं या पंतप्रधानांनी, हा निर्णय त्यांनी तात्काळ घ्यायला पाहिजे होतं, पण हे असं कुठं झालेलं नाहीये. पाकिस्तानचं जे नामोनिशाण आहे ते मिटून टाकायचं आणि पुन्हा भारत, अखंड भारत करायचं. अखंड भारत झालं पाहिजे. त्यांचा पाकिस्तानचा दाना पाणी या सरकारने बंद केलं पाहिजे. त्यांनी पाणी बंद केलं पाहिजे. त्यांचं जे इथं सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी येतात, तिथला काही खाद्यपदार्थ येतात, त्यांचं जो मार्केटिंग होती हे सगळं मुळातून बंद केलं पाहिजे. त्यांना बिलकुल कुठल्याही चाळ सोडलं नाही पाहिजे. त्यांना असं हातबल केलं पाहिजे पाकिस्तानवाल्यांना, आणि असा धडा शिकवला पाहिजे की पाकिस्तान परत उठलं नाही पाहिजे. नाहीतर हे भाजपचं सरकार, हे माझ्या तर मते वाटतं हे निकाम आहे. यांनी जर निर्णय घेतलाच असता तर त्यांनी तात्काळ ऍक्शन घेतला असता आणि लवकरात लवकर पाकिस्तानवर कारवाई करावी. कारवाई झालीच पाहिजे. फक्त म्हणून चालणार नाही, हे सिद्ध झालं पाहिजे, घडलं पाहिजे. कारण की पहलगाम मध्ये जो हमला झाला तेव्हा ते म्हणे आतंकवाद्याची चड्डी सापडली, चपला सापडल्या, बुट सापडले. ह्या गोष्टी करण्याऐवजी तुम्ही हमला जर डायरेक्ट केला असता तर आतापर्यंत ह्या गोष्टी घडल्या नसत्या पाहिजे झाल्या. आपण पाहू शकतो या ठिकाणी पाकिस्तानला देशाच्या नकाशातून काढून टाका, त्याचबरोबर अखंड भारत पुन्हा एकदा करा आणि पाकिस्तानला ओढून टाका, अशा प्रकारच्या ज्या प्रतिक्रिया आहेत ते जालनेकरांनी व्यक्त केलेल्या आहेत. गौरव साळी, मुंबई तक, जालना.